हाय हॅलो नमस्ते. थंडीच्या दिवसात खाण्यासाठी खूप पौष्टिक मऊसूत असा हा अळीवाचा लाडू. सांधेदुखीवर, कंबरदुखीवर आणि केस गळतीसाठी उपयुक्त आणि रामबाण असा हा अळीवाचा लाडू. करायलाही खूप सोपा असा लाडू. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: ओले खोबरे, अळीव, वेलदोडा, मीठ, तूप आणि गूळ. त्यासाठी प्रथम किसलेल्या नारळामध्ये मी इथे 5 नारळ घेतलेले आहेत. 5 नारळाचा किस, त्यासाठी मोठी वाटी, अर्धी वाटी अळीव एकत्र मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवणार आहे. अळीवाचं प्रमाण आहे 100 ग्रॅम. मी न भाजता तसेच कच्चेच अळीव नारळाच्या किसामध्ये चांगले मिक्स करून घेतले आहे. नारळामध्येच अळीव फुलले जातात, छान फुलतात. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे. मिठामुळे गोड्या पदार्थाला चव चांगली येते. त्यासाठी मी प्रथम 1 किलो गूळ अर्धी वाटी पाणी घालून विरघळून घेणार आहे. गूळ पाक न करता, पाकही केला तरी चालतो. मी अर्धी वाटी पाणी घालून गूळ विरघळून घेणार आहे. गूळ चांगला विरघळला गेला पाहिजे, नाहीतर खोबऱ्यामध्ये गुळाचे खडे लागतात. गूळ चांगला विरघळला की मग त्यात अळीव भिजवलेले ओले खोबरे घालायचं आहे. ओले खोबरे आणि विरघळलेला गूळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. एकसारखे 15 ते 20 मिनटं हलवतच राहायचं आहे. हे हलवत असताना मी 2 चमचे वेलदोडे पूडही यात घातलेले आहे आणि तसेच 1 छोटी वाटी तूपही यात घातलेलं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून 15 ते 20 मिनटानंतर मिश्रण घट्ट होतं. घट्ट झाल्यानंतर गार करण्यास ठेवावे. त्यानंतर लाडू वळून घ्यावे. हा लाडू मऊसरच असतो, खायलाही छान लागतो, पौष्टिकही असतो आणि मऊ. टिकायलाही 15 दिवसपर्यंत टिकू शकतात हे लाडू. छान असे तयार झाले लाडू. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान असा पौष्टिक अळीवाचा लाडू. धन्यवाद.